ओके. आता लक्ष द्या. आपण रोटेशन चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. बेटा थोडं दार लोटून घे. आपण काल रोटेशनमध्ये बेसिक कॉन्सेप्ट पाहिला होता. रोटेशन काय आहे आणि रिजिड बॉडी कशाला म्हणतो आपण. मी काल तुम्हाला जाता जाता टाइप्स सांगितल्या होत्या. जे रिजिड बॉडीचं जे डायनॅमिक्स आहे किंवा जे मोशन आहे, हे 3 टाइपचं आहे. एक प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन, एक आहे प्युअरली रोटेशनल मोशन आणि एक आहे बोथ टाइपचं मोशन. आज आपण 2-3 महत्त्वाच्या कॉन्सेप्ट शिकणार आहोत. त्याचा मॅथेमॅटिक्स नीट समजून घ्या आणि त्याचे एक 2-4 क्वेश्चन्स. म्हणून मी आज थोडंसं फक्त फिजिक्सवर फोकस ठेवला होता. ठीक आहे. तर रोटेशनमध्ये आपण ज्या टाइप्स पाहतोय त्यात पहिला आहे प्युअर ट्रान्सलेशनल मोशन. आता काल आपण हे नाव पाहिलं होतं आणि इथूनच आपली स्टोरी आता पुढे चालणार आहे. रेडियस ऑफ गायरेशन आपण आज पाहू आणि मोमेंट ऑफ इनर्शिया याच्यामध्ये आपली स्टोरी स्टार्ट होईल. आज मी तुम्हाला एक छोटंसं प्रूफ शिकवेल मोमेंट ऑफ इनर्शियाचं आणि ते प्रूफ नीट समजून घ्यायचंय. एक शिकायचं व्यवस्थित आणि मग उद्या मी तुम्हाला सगळ्या शेपसाठी एक ट्रिक शिकवतो. मग आपल्याला डायरेक्ट त्याचे क्वेश्चन्स पाहायचे जेईई मेन्स कसं विचारतं. मग त्याच्याशी रिलेटेड 2 थेरम आहेत. एक पॅरलल ॲक्सिस थेरम आहे आणि एक परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी इंटिग्रेशन लावण्याची गरज नाही आणि जेईई मेन्समध्ये पॅरलल ॲक्सिस थेरमवाले क्वेश्चन्स जास्त येतात. तर तुम्ही एका सिक्वेन्सनं हा चॅप्टर समजून घ्या. इझी चॅप्टर आहे, विनाकारण याचा खूप जणांनी असा फज केलेला आहे. तर काही गरज नाही, एवढा भ्यायसारखा चॅप्टर नाहीये. कारण याच्यासाठी लागणारं जे बेसिक आहे सेंटर ऑफ मास वगैरे आपण डीपमध्ये शिकलेला आहे. आता बघा प्युअर ट्रान्सलेशनल मोशन. ट्रान्सलेशनलचा अर्थ काय सांगितला होता? इन अ स्ट्रेट लाईन. ओके नाही? असं मोशन जे एका स्ट्रेट लाईन मधलं आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असं समजा की आपल्याकडे हा एक ऑब्जेक्ट आहे. 1 मिनिट. आपल्याकडे एक ऑब्जेक्ट आहे. लेट्स से तो ऑब्जेक्ट असा आहे. आता हा जो ऑब्जेक्ट आहे, हा समजा थोड्या वेळाने इथून इथपर्यंत आला आणि तो आला अलॉंग अ स्ट्रेट लाईन ओनली. स्ट्रेट लाईननेच आला फक्त. म्हणजे तुम्ही असं समजून घ्या की ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत आला, तो फक्त स्ट्रेट लाईन आला. त्याने कोणत्याही अँगलने स्वतःला रोटेट नाही केलं. तर याचा अर्थ हे कोणतं मोशन झालं? प्युअरली ट्रान्सलेशनल. याचा मॅथमॅटिक्स आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर याला आपण आता हे तर बेसिक झालं. रोटेशन चॅप्टरमध्ये आपण याला असं पाहतो. बघा आपल्याकडे आपण कोणत्याही एक शेपची बॉडी घेऊ. ठीक आहे. आता कोणत्याही शेपची बॉडी आहे आणि ह्याच्यावर आपण काय करू? कोणतेही मासेस कन्सिडर करू. आता याच्यावर खूप सारे मासेस असतील ऑब्व्हियसली इनफायनाईट आहेत. तर आपण एक 2-3 मासेस कन्सिडर करू. लेट्स से याच्यावरचं हे मास आहे M1, हे M2 आणि हे M3. आणि आपल्याला माहिती आहे हे जे मासेस आहेत, तुम्ही असं समजा की या मासेसमध्ये कोणत्याही 2 मासेसचं डिस्टन्स फिक्स असलं पाहिजे. हेच आपण शिकलो होतं. 2 मासेस मधलं किंवा 2 पार्टिकल्सचं डिस्टन्स ज्यावेळेस फिक्स असेल तेव्हा आपण त्याला रिजिड बॉडी म्हणतो. याच्यावर आपण काल डीपमध्ये डिस्कस केलेलं आहे. कंडिशन काय होती? व्हेलॉसिटी ऑफ अप्रोच मस्ट बी इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ सेपरेशन. म्हणजे दोघांचा डिफरन्स 0 असला पाहिजे. आता तुम्ही असं समजून घ्या की ही जी पूर्ण बॉडी आहे, ही जी बॉडी आहे, हिला आपण काय केलं? पुढे इथून इकडे आणलं. स्ट्रेट लाईन मध्ये ही बॉडी पुढे गेली. आता झालं काय पहा. जेव्हा हा ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आला, तेव्हा तुम्ही बघा हा जो मास आहे, हा मास थोड्या पुढे आल्यानंतर वापस तिथेच आहे. पहा, या मासने स्वतःची पोझिशन चेंज नाही केली. खूप महत्वाचं आहे. पहा, हा आत्ता जिथे होता रिलेटिव्हली पहा त्याच ऑब्जेक्टच्या त्याच जागी तो आहे की नाही? M1 इथे ज्या ठिकाणी होता तो इथे तिथंच आहे अजूनही. सेम पहा, M2 ची जी पोझिशन आहे ती पहिल्यासारखी आहे तिथंच आहे. सेम केसमध्ये M3 पण तुम्ही चेक करा, पहिले आहे तिथंच आहे. म्हणजे इथं काय झालं? प्युअर रोटेशनल मोशनमध्ये सॉरी ट्रान्सलेशनल मोशनमध्ये ऑब्जेक्ट आपली रिलेटिव्ह पोझिशन
चेंजच करत नाही. कारण बघायचा प्रत्येक पार्टिकल जिथे आहे तिथंच राहील. पण हा जर रोटेट केला असता तर पहा बरं, इन केस जर मी या ऑब्जेक्टला इथे आणलं, तुम्हाला कळायसाठी याला थोडंसं आपण हे करू. आता तुम्ही बघा, याच ऑब्जेक्टला इथं आणलं आणि मी काय केलं, याला याला केलं कॉपी पेस्ट आणि आता मी याला केलं एका अँगलनं रोटेट. आता रोटेट केलं तर बघा बरं काय होईल. M1 इथं होता, म्हणजे ऍक्च्युली स्ट्रेट लाईन मोशन मध्ये तो इथे राहायला पाहिजे होता, पण तो इथे न घेता इथे गेलेला आहे. म्हणजे बघा, याने स्वतःची पोझिशन चेंज केली. तर प्युअर ट्रान्सलेशनल मोशन नाहीये हे. बिकॉज एव्हरी पार्टिकल वेन डज नॉट चेंज इट्स पोझिशन ऑन दॅट सिस्टीम, त्या सिस्टीम मध्ये स्वतःची पोझिशन जी आहे तो चेंज करत नाही, तेव्हा ते मोशन कोणतं असणार, प्युअरली ट्रान्सलेशनल. आता इथे बघा, M1 जिथं होता आता तो तिथेच आहे, त्याने आपली पोझिशन चेंज नाही केली. तर याच्यात तुम्हाला काय काय लक्षात आलं, सिंपल लॉजिक लावा. जर पोझिशनच चेंज नाही केली याचा अर्थ त्याचं डिस्प्लेसमेंट नाही झालं, म्हणजे ते कॉन्स्टंट आहे तिथंच होतं. मग डिस्प्लेसमेंट किंवा पोझिशन कॉन्स्टंट आहे याचं इनडायरेक्ट मिनिंग काय, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आणि त्याचं इनडायरेक्ट मिनिंग काय, ऍक्सिलरेशन ही कॉन्स्टंट आहे. तर याच्यामध्ये किती वेळ वाट पाहायची. आता बघा, तर आपण असं म्हणूया, एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन जर असेल तर आपण याच्यात काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट ऑफ ईच पार्टिकल, याच्यावर जेवढे पार्टिकल आहेत, ठीक आहे, इन द सिस्टीम, त्या ऑब्जेक्टच्या सिस्टीम मध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत हे काय करतील, ड्युरिंग ट्रान्सलेशनल मोशन, जेव्हा इथून ते पुढे जातील. आता एक खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे आज, थोडंसं नीट समजून घ्या. ड्युरिंग ट्रान्सलेशनल मोशन काय करतील, त्यांची जी पोझिशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, इज सेम, ही चेंजेस नाही होणार. तर प्युअर ट्रान्सलेशनल मोशन मध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की त्याने स्वतःला कोणत्याही अँगलने फिरवलं नाही. पहा, M1 इथे होता, तो थोड्या वेळाने त्याच ठिकाणी होता. असं झालं का M1 इथं होता मग इथे गेला, असं नाही झालं. म्हणजे तो जर इथून इथे गेला असता तर बघा, अबाउट दिस लाईन तो इथून इथं आला, म्हणजे त्याने एक अँगल चेंज केला असता की नाही स्वतःचा, म्हणजे तो रोटेट झाला. आणि रोटेट मध्ये आपण सर्क्युलर मोशन मध्ये काय शिकलो होतं आठवा, V इज इक्वल टू आर ओमेगा. लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी यांच्यातलं आपण एक रिलेशन शिकलो होतं, V इज इक्वल टू आर ओमेगा. त्याचं मी तुम्हाला प्रूफही दिले ते कसं येतं. तर थोडंसं सर्क्युलर मोशन चांगलं लक्षात ठेवा, त्याचं काम इथं पडणारच आहे नेहमी नेहमी. तर एक मेन गोष्ट पाहायची, ट्रान्सलेशनल मोशन जर प्युअर फॉर्म मध्ये आहे तेव्हा ऑब्जेक्टचं डिस्प्लेसमेंट जे आहे त्याच्या पूर्ण ट्रान्सलेशनल मोशन मध्ये सेम असतं, ते कधीही चेंज होत नाही. आता याचं मॅथमॅटिकल मिनिंग काय येईल मग, तर तुम्हीच विचार करून उत्तर द्या. पहिल्याचं ऍक्सिलरेशन ॲज अ वेक्टर A1 माना, दुसरा जो मास होता त्याचा ऍक्सिलरेशन A2 माना, तिसऱ्याचं ऍक्सिलरेशन A3 माना. तर बघा बरं, सगळ्यांचे ऍक्सिलरेशन तर सेमच राहतील का, कारण डिस्प्लेसमेंट सेम आहे. सिंपल लॉजिक आहे. आता ऍक्सिलरेशन सेमचा अर्थ काय सांगा, सगळ्यांची व्हेलॉसिटी सेम आहे. व्हेलॉसिटी सेम म्हणजे तुम्ही चेक करा ना बेटा, याची डायरेक्शन काय होती, ही होती, याची डायरेक्शन पहा तीच आहे. पुढे जाताना सगळ्यांची डायरेक्शन सेम आहे की नाही. या पेनवर जेवढे पार्टिकल्स आहेत, मी जर पेनला फक्त स्ट्रेट लाईन मध्ये पुढे नेलं तर प्रत्येक पार्टिकल ह्याच्यावर जेवढे आहेत त्या सगळ्यांचं डायरेक्शन कुठे आहे, मोशनच्या डायरेक्शन मध्ये आहे. असं थोडी आहे. पण जेव्हा मी ह्याला असं फिरवेल त्यावेळेस बघा, याचं इकडे वेक्टर गेला डायरेक्शन, खालच्याचा वेक्टर अजून वेगळा झाला, प्रत्येकाचं डायरेक्शन चेंज व्हायला की नाही सर्कलमध्ये. कारण हा पार्टिकल इथं होता, स्ट्रेट लाईन मध्ये बघा त्यांची पोझिशनही चेंज होणार नाही, डायरेक्शनही चेंज होणार नाही. तर नो डिस्प्लेसमेंट चेंज याचा अर्थ नो व्हेलॉसिटी चेंज, नो ऍक्सिलरेशन चेंज. तर सगळ्यांची व्हेलॉसिटी सेम, सगळ्यांची ऍक्सिलरेशन सेम. कंडिशन आहे, वेन वी से ड्युरिंग मोशन
displacement, velocity, acceleration throughout for all the particles is same, then it must be purely translational motion. ही कंडिशन आहे याची, मॅथमॅटिकल कंडिशन आहे. आता इथून मी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट दाखवतोय. बघा, माझ्याकडे ऍक्सेलरेशन आहे आणि आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशनला जेव्हा मी मासने मल्टिप्लाय करतो तेव्हा मला फोर्स मिळतो. बघा, फोर्स इज इक्वल टू एम ए, न्यूटन सेकंड लॉ. आता आपण काय करू, हा जो ऑब्जेक्ट होता त्याचं जे ट्रान्सलेशनल मोशन केलं, हे मोशन आपोआप झालं का? इन्स्टंटेनियसली किंवा स्पॉन्टेनियसली झालं का त्याचं मोशन? नाही. आपण त्याला एक एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. मला या ऑब्जेक्टला आता ट्रान्सलेशनल मोशन करायचंय, मी एक्सटर्नल फोर्स लावेल ना. आता बघा, ट्रान्सलेशनल एका स्ट्रेट लाईन मध्ये चालेल सगळे, तर प्रत्येकाचं डिस्प्लेसमेंट सेम, व्हेलॉसिटी सेम, ऍक्सेलरेशन सेम. त्याला एक एक्सटर्नल फोर्स लावला तर विचार करून उत्तर द्या. मी जर यांच्यावर एक एक्सटर्नल फोर्स Fext लावला तर फोर्स काय होईल? पहिल्याचं ऍक्सेलरेशन किती होतं? A1. तर बघा, थोडं समजून घ्या. तर मी पहिल्याचं मास मात्र वेगळं राहू शकते, प्रत्येक पॉईंटचं मास डिफरंट राहू शकते, काही अडचण नाही. तर M1 A1 तुम्ही पहा बरं, सगळ्याचं ऍक्सेलरेशन मी ए मानू शकतो की नाही? सेम आहे म्हणजे 1 2 3 म्हणण्याला काय मिनिंग आहे? इफ ऑल आर इक्वल देन A1 A2 A3 कॅन बी ट्रीटेड ॲज ए ओनली. तर आपण याला काय म्हणूया? MA1. असाच आपण 3 पार्टिकलसाठीच घेऊ, M2A आणि M3A. सांगा बरं, यामधून ए कॉमन आउट होईल कारण सेम आहे. तर M1 प्लस M2 प्लस M3. आता हे सगळे मी जर असं खूप सारे इन्फायनाइट मासेस आहेत ना ॲज अ सिस्टीम, मी यातले सगळे मासेस ऍड केले तर कोणतं मास बनेल? त्या पूर्ण ऑब्जेक्टचा मास बनेल. तर सांगा, मी या M1 M2 M3च्या समला कॅपिटल M म्हणू शकतो, म्हणजे ॲज अ सिस्टीमचा मास म्हणू शकतो. सो वी कॅन से दिस एक्सटर्नल फोर्स बिकम कॅपिटल MA. आता मी जे जे सांगालो ना, इथून तुम्हाला खूप आयडियाज मिळतील चांगले. इन प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन, acceleration of each and every particle on the system is same. So whenever we apply the external force, then as the acceleration is same, we get entire force on the system equals to capital M into A, where capital M is the total mass of the system. सगळ्या सगळ्या तुकड्या तुकड्यांना आपण एकत्र केलं. फील करायचं फिजिक्समध्ये व्हायले काय नाही. सगळे मासेस ऍड केले एक मोठं मास बनेल आणि सगळे चाललेत एकाच सेम ऍक्सेलरेशनने. तर टोटल एक्सटर्नल फोर्स ऑन सिस्टीम किती झाला? कॅपिटल एम ए. एक गोष्ट पहा, हा एम ए आणि हा एम ए वेगळा आहे. हा आपण काय केलाय? प्रत्येक पार्टिकलवरचा काढला आणि यांना आपण ऍड केलं तेव्हा एक सिस्टीमचा मिळाला. आता मला सांगा, जर हे दोन सेम असतील तर एक साधे लॉजिक आहे, ऍक्सेलरेशन सेम आहे, बघा व्हेलॉसिटी सेम आहे. जेव्हा ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी सेम असते तर मला सांगा, या मासला मी v ने जर मल्टिप्लाय केलं, बघा व्हेलॉसिटी, आता या V1 V2 V3 ला मी v म्हणू शकत नाही का? सेम सेम कॉन्सेप्ट आहे. तर सांगा, M1 M इंटू V काय असतो? मोमेंटम. तर मी इथं काय लावणार? एक मोमेंटम लावणार ॲज अ वेक्टर क्वांटिटी. M1V, M2V, M3V अँड सो ऑन. वापस केस, पूर्ण MM ऍड होऊन काय होईल? कॅपिटल M आणि कॉमन कोण येईल? V. याचा अर्थ काय झाला? प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन मध्ये टोटल मोमेंटमही कॉन्स्टंट आहे, म्हणजे टोटल MV राहील आणि इथे फोर्स MA राहील. ह्याचं मॅथमॅटिक्स आहे. आता बघा, इथून एक छान गोष्ट येते, एक चांगली गोष्ट येते. सांगा, प्रत्येकाचं मोमेंटम सेम आहे, प्रत्येकाचं मोमेंटम सेम आहे, मास व्हेलॉसिटी सेम आहे. तर प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी ऍड केली तर कायनेटिक एनर्जी काय असते? हाफ MV². अब आएगा मजा. आता घ्या कायनेटिक एनर्जी, पहिल्याची राहील हाफ M1 V1², ठीक आहे, V1², हाफ M2 V2². बर, या सगळ्याचा V² तर कॉमन निघेल ना, V1 V2 V3 तर सेम आहे. आता मी 3 साठीच सध्या दाखवतोय तुम्हाला, ते V3². त्या सगळ्याचा V कॉमन आउट करा. सर, कॉमन मध्ये एक हाफ कॉमन निघेल, एक V² कॉमन निघेल आणि सगळे M1 M2 ऍड केले तर
तर ओव्हरऑल कायनेटिक एनर्जी काय होईल? हाफ कॅपिटल एम व्ही स्क्वेअर. कॅपिटल एम व्ही स्क्वेअर. आता या प्रत्येकाची ही कायनेटिक एनर्जी होती. आता मला ही कंडिशन एकदम बेसिक गोष्टी सापडली कोणामध्ये? प्युअरली ट्रान्सलेशनल. नाव when we speak about rotational motion, this story completely changes. का बरं? हे जे पार्टिकल्स होते हे बिचारे सेम ऍक्सिलरेशन न जात होते ट्रान्सलेशनल मध्ये, स्ट्रेट लाईन वर होते. पण आता हे फिरायला लागले तर बघा प्रत्येक पार्टिकलचा अँगल चेंज व्हायला लागला. प्रत्येक जण आपला पार्टिकल अँगल चेंज करत जाईल. अँगल चेंज झालं म्हणजे बघा त्यांना एक अँग्युलर डिस्प्लेसमेंट आलं. सर्कलमध्ये फिरायला लागला म्हणजे कोणतं आलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा. ओमेगा. आणि मग त्या प्रत्येकाचं डिस्टन्स वेगळं असेल की नाही? मी काल तुम्हाला बोललो होतो प्रत्येक ऑब्जेक्ट वेगवेगळ्या रेडियस मध्ये फिरतो, वेगवेगळ्या रेडियसच्या सर्कलमध्ये फिरतो. 24 आवर्सच झालेत. ठीक आहे, तर एवढं तर माहित पाहिजे. आता ही पूर्ण स्टोरी इथपर्यंतची होती. तर इन शॉर्ट तुम्ही जर रिकॅप करतो म्हणलात कोणाचं? प्युअरली ट्रान्सलेशनल मोशन, पीटीएम, पॅरेंट्स टीचर मीटिंग, हे जर करतो म्हणला तर पहिली कंडिशन काय सापडते? सगळ्याचा ॲज एक्सटर्नल फोर्स काय राहील? एम ए. मोमेंटम एम व्ही. आणि प्रत्येकाची टोटल कायनेटिक एनर्जी इज नॉट वेक्टर. इट विल बी हाफ एम व्ही स्क्वेअर. ही स्टोरी संपली. कोणासाठी? ट्रान्सलेशनलसाठी. आता मी जे काल तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं होतं एम आर स्क्वेअर, आठवते? एम आर स्क्वेअर कोण होता? मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आला ते आता आपल्याला पाहायचंय. ठीक आहे, आणि मग मोमेंट ऑफ इनर्शियाला धरून एक कॉन्सेप्ट असतो रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. आणि त्याच्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक पार्टिकलचा, प्रत्येक शेपचा वेगवेगळा असतो. आता ती या चॅप्टरचा मेन पार्ट सुरू झाला. मग येते टॉर्क, कपल, टॉपलिंग, हे कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. ठीक, आता बघा प्युअर ट्रान्सलेशनल संपलं. इथपर्यंत काही डाऊट आता नाही. आता घ्या प्युअर रोटेशनल मोशन. आता प्युअर रोटेशनल आहे म्हणजे ऑब्जेक्ट काय करतोय? फक्त रोटेट करतोय. चाक जागेवरच फिरतोय. फॅन जागेवर फिरणे. हा फॅन असाच फिरत राहिला. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हा फॅन फुल स्पीडने पळतोय 5च्या, तर या स्पीडने तो रेल्वे स्टेशनला किती वेळेत जाईल? जागेवरच फिरतोय, कधीच जाणार नाही. जागेवरच फिरायला रेल्वे स्टेशनला कसा जाईल? ते कोणतं मोशन आहे? प्युअर रोटेशनल. जागेवरच फिरायला. बर, फिरत फिरत गाडी समोर चालली म्हणजे? नाही ना. फिरायला म्हणजे रोटेशनल पण आहे, पुढे जाते म्हणजे ट्रान्सलेशनल पण आहे. म्हणजे हे मिक्स आहे. जे मी बोथ म्हणलो 3 टाईप आहेत. आता आपण मागचं पाहिलं प्युअर ट्रान्सलेशनल होतं. आता प्युअर रोटेशनल. चला आता आपण एक कुठली तरी बॉडी कन्सिडर करू, कोणत्याही शेपची असू शकते. ठीक आहे, आणि छानपैकी आपण ह्याला काय करूया? एक काय झालं? अमिबा. हा, चला आपण ह्याला एक छानपैकी याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन काढू. याच्या अबाउट तो फिरणार. अरे बाबा, हे असं फिरेल की नाही? त्या रॉडच्या अबाउट फिरेल. याला म्हणतात ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता रोटेशनल मोशन आहे तर ऍक्सिस द्यावा लागेल. काल बोललो याच्यावर म्हणून पूर्ण एक पिरियड घातला. थोडं काय वाटू द्या. आता बघा, हा जो कार्यकर्ता आहे तो थोडासा इंटरेस्टिंग आहे. आता याला थोडस जाड करूया. जाड सोबत ह्याला छान मेकअप करूया. हा घ्या तुमचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. याचा अर्थ काय? ह्याच्या अबाउट हा फिरणार. बरं, ह्याच्यावर खूप सारे पार्टिकल्स असतील, इनफायनाइट. अरे पूर्ण ऑब्जेक्ट आहे ना, इट्स अ कम्प्लीट बॉडी. तर एक काम करा आपण, चला याच्यावर एक पार्टिकल इथं कन्सिडर करू सरफेसवर. मी तुम्हाला काही वेगवेगळे पार्टिकल्स दाखवतो. एक इथं कन्सिडर करा. काल आपण हे केलं होतं. आता मी याला प्रॉपर एका कॉन्सेप्टकडे घेऊन चाललोय. हा इथं आहे, एखादा इथं घ्या, आणि सगळ्यात मेन काही तुम्ही इथं घ्या. ऍक्सिस तर इमॅजिनरी लाईन आहे ना, त्याच्यावर पार्टिकल असतील की नाही?
आता हा पेन जर मी असा फिरवायला, हे बघा असा, त्याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे? सेंटर ऑफ मास इथे आहे बघ, इथे. त्याचं फिरणं अबाउट दिस पॉइंट आहे की नाही? तर इथे सुद्धा मास आहे ना, म्हणजे त्या ऍक्सिसवर पण मास आहे. तर ते हे जे मी ग्रीन कलरने मध्ये काढलेत, तिथे सुद्धा मास आहे. हे सगळे मास आहेत. बरं, हे मास या ऑब्जेक्टवर ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिफरंट डिस्टन्सवर आहे. त्या प्रत्येकाचं डिस्टन्स हे वेगळं असणार, ऑब्वियस आहे. असं समजा याचं डिस्टन्स इथून हे काहीतरी डिस्टन्स आहे R1, याचं एक R2, याचा R3. आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतो. एक काम करू आपण, हा जो आहे त्याला चला इथं कुठेतरी दाखवू. बघा, याचं हे डिस्टन्स इकडे घ्या आणि याचं हे डिस्टन्स घ्या. हे झाले डिस्टन्स. आणि सर यांचे डिस्टन्स का नाही घ्यायचे? ते स्वतःच ऍक्सिसवर आहेत. ऍक्सिस पासून यांचं डिस्टन्स किती आहे? 0 आहे. आणि यांचं वेगवेगळं आहे. प्रत्येकाचं डिस्टन्स वेगळं आहे. आणि असं समजा की हा फिरतोय असा, असा फिरतोय बघा, दिसला फिरताना? एलिप्टिकल ऑर्बिट दिसलं? असा फिरतोय, असा फिरतोय, असा फिरतोय, फिरता फिरता मी काढलोय, असा फिरतोय. दिस इज ओमेगा. मागच्या ज्यात ओमेगा नव्हता, कारण अँगलच नव्हता. मागच्या ज्यात ट्रान्सलेशनल मोशन होतं, 0 और 180 डिग्री. त्याला फिरायला चान्स काय होता? स्ट्रेट लाईन किंवा ऑपोजिट लाईन. तर 1 किंवा 0 किंवा 180 मध्येच तो फिरणार. आता त्याला एक अँगल आला, कारण हा ऑब्जेक्ट फिरतोय, म्हणजे ते पार्टिकल सुद्धा आता रोटेट व्हायला लागले ऍक्सिसच्या अबाउट. म्हणजे ह्यांना एक अँग्युलर व्हेलॉसिटी आली आणि इथूनच स्टोरी बदलते. आपण वेगवेगळे पार्टिकल, चला कोणते 3 कन्सिडर करा. तर पहिल्याची व्हेलॉसिटी कोणती आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी V1. अँग्युलर व्हेलॉसिटी इज R ओमेगा. बघा, या सगळ्यांचा अँग्युलर जो आहे ओमेगा आहे तो फिक्स आहे, तो सेम आहे. बघा, सगळे एकाच अँगलने फिरायलेत ना, ऍज अ सिस्टीम आहे. प्रत्येक जण आपल्या सोयीनं, कोणी इकडं असं थोडीच चाललंय. सगळेजण फिरताना एका सेम अँगलने रोटेट होत आहेत. तर लक्षात घ्या, प्युअरली रोटेशनल मोशन मध्ये प्रत्येक पार्टिकलकडे ऑन द सिस्टीम, हा मेन स्टेटमेंट आहे, ऑन द सिस्टीम एव्हरी पार्टिकल हॅज सेम अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असते. प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा फिक्स आहे. काय फिक्स नाही? आर फिक्स नाही. बघा, हा जवळ आहे, हा थोडा लांब आहे. तर असं म्हणा ना, हा R1, हा R2, R3, R4 हे वेगवेगळे आहेत ना सगळे. तर V1 साठी मी काय लिहिल? R1 ओमेगा लिहू शकतो. छान. V2 R2 ओमेगा. आता ही स्टोरी चालत राहील. ह्याच्यात एक कंपल्सरी गोष्ट काय लक्षात ठेवाल? ओमेगा इज कॉन्स्टंट. ओमेगा कॉन्स्टंट राहील. ओके. चेंज कोण होत जाईल? R1. आणि R1 बदलल्यामुळे व्हेलॉसिटी बदलेल. ही कोणती व्हेलॉसिटी आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी आणि लिनियर व्हेलॉसिटी यांचं रिलेशन असते. आपण सर्क्युलर मोशन मध्ये शिकलेले हे V इज इक्वल टू R ओमेगा. ह्याचं प्रूफ सुद्धा दिलं होतं मी, हे कसं आलं. ठीक आहे, हे विसरू नका. आता किमान एवढा रिझल्ट तर लक्षात ठेवा. आता आपली स्टोरी कोणासोबत असेल? कायनेटिक एनर्जी.